रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते. आणि नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आपल्या शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा शेतामध्ये आता बघा काय काम चाललं आहे. आता आम्ही सध्याला लसूण खुरपू राहिलो. पण आता वाजले संध्याकाळचे किती वाजले? 6 वाजत आले असतील. तर आता बघा संक्रांत झाल्यापासून दिवस थोडा मोठा वाटू राहिला ना, तर थोडा वेळ झाला. आणि आम्ही सकाळपासून काय काय कामं केले ग? हां, कोरपडीच्या किती भरल्या आज? 2. तर बघा आम्ही आज सकाळपासून शेतामध्येच होतो. तर सकाळी 9 वाजल्यापासून एक जोडी गेलेली होती आमची रानामध्ये. तर 1 टन माल कापून ठेवला त्या एका जोडीनं. तर 1 टनाची गाडी आम्ही नाशिकला दिली. आणि तर आपली ती 80 कॅरेटची गाडी कोणत्या गावाला दिली ग? सिन्नर. नाशिकपाशी सिन्नर एक तालुका आहे. तर त्या सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही एक आपली कोरपडीची 80 कॅरेटची गाडी असती. तर तिथं कंपनी आपली सीमा हर्बल या नावाने. तर मग आम्ही तिथं ती कोरपडीची ऑर्डर पूर्ण केली, तेवढी त्यांनी दिलेली त्या कंपनीनं. आणि तर 4 वाजता आलो असतो ना आपण आहे रानातून. दिवसभर गाडी भरवली कोरपडीची. आणि तर आता बघा थोडं 4 वाजता आलो, थोडा वेळ होता म्हणून. आणि तर आम्हाला दुसऱ्या दिवशी रोपं मोजायची, उद्या रोपं मोजून झाली पाहिजे आपली. तर आता किती मोजायचे राहिले आपले रोपं? 30,000 30,000 राहिले ना. तर आम्हाला 30,000 रोपं मोजायचे. आणि तर थोडा वेळ उरेल आता. तर आमचं नियोजन झालं चौघीचं का आपण एवढं लसणातलं काँग्रेस गवत भरपूर गवत होतं त्याच्यात. भाजी पण निघली आम्हाला एक कालनाची शेपूची. आज संध्याकाळी शेपूची भाजी करू बरं का मस्त. आणि तर बघा लसूण खुरपायचं चालू होतं. लसणाला आम्हाला राख टाकायची आजूक. तर बघा एकदा खुरपून घेतला. त्याला पहिल्यांदा खत टाकून पाणी दिलेलं होतं आणि त्याच्यात गवताने कितकं जोर केला खत टाकल्यामुळं बरं का. आणि मग नंतर मग आता ते गवत काढून घेतलं. काँग्रेस बघा तुम्ही एवढलं काँग्रेस होईल त्याच्यामध्ये. आणि आता काढलंय म्हणजे चांगलं जनावरांची वैरण होईन असं गवत झालंय मस्त. दिलंय तर बी त्याच्यात काँग्रेस तर पाहिजे नाही किती किती कोपटावला ग? 2 झाडं राहिले आता. हा का? अगं गंजे बाई एवढं उपटावं लागल. टमाटर उपटू का नको? कोणतं शेपू? मेथी नको उपटू, बी होईन मेथीचं. हे पण टमाटर गावरान टमाटर गावरान ते टाक काढून, ते काय कामच. आता ती पिकल्यावर भारी लागत नाही. तर राहू दे एखादं झाड पोरांना खायसाठी. पहिलं जुनं आठवतं ना, रानात गेलं का आपल्या आई मागं म्हणा आजी मागं म्हणा गेलं का आपल्याला ती लाल तंबटे गावरान तंबटे असते छोटे छोटे. तर ते खायचो. तर खायले की नाही ग? हे बघ किती भारी आहे. हे पा या शेत तंबटे हिरे लाल होईल ती आता. आता लाल झाल्यावर अजून थोडी मोठली होती थोडी थोडी मस्त. तर आज थकल्यावर नाही झालं थोडंफार. किती भारी लय थकलो. पण आता काय करते लसूण काढावं लागलं. लसूण का काढणं गरजेचंच होतं नाही का. आणि एक भाजी निघली आपल्या शेपूची त्याच्यामध्ये. संध्याकाळचं भाजीचं बी आवरलं. इकडं थोडी मेथीची भाजी आहे पण तिला फुलं येले बरं का. ती डवळं डवळ दिसत त्या भाजीला फुलं आले. घ्यायची तशी शेपूची नको आता घेतली शेपूची मेथीची ना. याची मेथीची घेऊ ना. जाऊ दे ना. पोरांचा डब्बा झाला असता ना कोरड्या भाजी केली. सकाळची मेथीची भाजी खायली म्हणून नको म्हणते ती आता. आणि बघा आमचा एवढा लसूण आहे खुरपून झाला बघा आता. आणि तर मुख्य म्हणजे आम्ही ना लसूण ना खुरपला आणि कोरपडीच्या गाड्या पण भरल्या. तर आज दिवसभरात आमचं एवढं काम झालेलं आहे. कारण की करणं गरजेचंच होतं, कारण कंपनीच्या ऑर्डर होत्या ना त्याच्यामुळं. हे झालं का? चला हे पाच झाला आता जायचं. चला हां हे 2-3 वल्ले वहिले ते उपट. हे बघा किती बी आलेलं आहे त्याला. आणले तिकडे टाकले. उपट उपट. तर बघा दिवसभरात असे कामं केले आम्ही. तर चला या थोडं थोडं बोलायला काहीतरी. टमाट्याचा वास लय भारी येतो ग आंबट. माई झाली की नाही वळ. चला आता ये इकडं. तर बघा बोरीचे बोर संपत आलेले आता.
काय राहिलं तुला? काहीच नाही राहिला, हुळा झाला पार बोरायचा. आहे तर शिकुड मुडं खाली तरीचा पठाडा पाडलाय. हिरवे हवा आता लाल हिरवे. काही लाल काही हिरवे. लवकर कुठं असं हम्म. चालत मग कुठं दूर का टाकेल ते ते तिथे चालू का? थांब ना, आता बोलून घे ना एकदा, काहीतरी बोल ना. काय बोलू थकून गेलो पार. थकली बरं का ती, आता खरंच थकला जीव. पण मग थोडंसं एखादा व्हिडिओ घेतला तर 2-4 दिवसापासून व्हिडिओ पण नाही, वेळच नाही पुरला. काय काम केलं आपण 2-3 दिवस मग रोपाचं चालेल. आता बघा तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलं तर शॉर्टमध्ये पण सांगितलं तर आम्हाला चक्क 1,00,000 रुपयाची ऑर्डर आहे. तर आज आम्ही पूर्ण केली, म्हणजे पूर्ण आता उपटून झालेली आहे, पण मोजायचे मोजले की एवढे मग पूर्ण होतील. तर चला गाडी पण ऑर्डर, गाडीची पण हे दिली ना ग, काय गाडी बुक केलेली ना म्हटलं ट्रान्सपोर्टची. तर गाडी पण बुक केलेली आहे आणि ते ट्रान्सपोर्टच्याच गाडीत द्यावं लागतं, कारण की रोपं आपले जायचे राजस्थानला. तर रोपं राजस्थानला जाणार आणि तिथं आपली कोरपड शेती तिथं होणार राजस्थानला. पाड ना, तर पाड ना, हे बघ. तर बघ आतील बोर खा वाटलं, पाड पाड. बोरच नाही राहिली एवढी. बरं आहे जरशी भारी बरं का, त्या पाटील दिसते का. चाल आता चाल. चाल बाई चाल, स्वयंपाक पण झाला पाहिजे. चाल, दिवस माळवलं तर गपकन दिवस माळवतो मग. हा का, लवकर भाजी झाली पाहिजे ना. आता घरी गेल्यावर काय आपल्याला कवळी भरली का म्हणे. मस्त पाय ना. पाणी दिलं असं आणखी छान झालं. हा, पाणी द्यायला लावावं लागेल एखाद्या बाबाला. भारी धने झालेली मस्त. ही पण अशी मस्त धने झालेली आहे. आता ही कोथिंबीर आम्ही खायसाठी टाकली ती, पण ती काय एवढी खाल्ल्या गेली नाही आमच्याकडून, तर तिला आले आता धने. तर धने सुद्धा उपयोग येते कोथिंबीरीचे, काळ्या भाजीसाठी, परत धने लावायला. आणि एवढी काय म्हणजे खाल्ल्या नाही गेली म्हणून ती उरली एवढी. 2-3 वेळेस नेली आम्ही उपटून. हे शेपूची भाजी घ्यायची घरची. ती कवळी आणतो मी. ती कवळी गवत गेला पडून. पडलं का. किती आकडे आलं काम वाढत नाही, वाढतंय कमी नाही असं म्हणायचं. चल, आहे का, आहे माहिती कडं. तर बघा आता एवढं गवत ती झालं, शेळ्यांची वैरण होईल आता मस्त. खुरपा घेतला होता त्याच्यात माझं हातात आहे. खुरपं तिकडे मैचं खुरपं हरवलं होतं गवतात. तुझी भाजी काढली पण गेली का. खुरपं घ्या, घनसडे ग, पण कवळं गवत पाणी देईल. जाऊ ती शेळ्याचं वैरण होईना, आता हिरवं राहिलं नाही खायला. तर बघा, चला घरी, आता स्वयंपाकाची वेळ झाली. आणि आता संध्याकाळी पोरं कशी येड्यान करते, शाळेतून आले जेवत नाही आणि खेळायच्या नादी लागते. मग आता लवकर स्वयंपाक करायला नाही, झोपतील तसेच.
चला आता पटापटा गेलं स्वयंपाकाला लावायचं. एक 5 रुपयाचा भाजी. ही भाजी माहिती आहे तुम्हाला? पाथरीची किती मस्त आहे. ही पाथरीची भाजी पण चांगली असते बरं का, कमरासाठी खाल्लेली बरं का, आणि पौष्टिक असते. गेले लांब गेले. तर बघा इथं मोरीची किती भारी आहे. आपण ती हिंदी पिक्चर मध्ये नाही बघत का, हिरो हिरोईनचा याच्यातून चालत राहते. तर बघा असा मोरीचे झाड आहे आणि आनंद फक्त आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो. आणि हे मोरीचे झाडं फक्त शेतातच येणार. तर बघा किती मस्त मस्त पिवळे फुलं आहे. आणि आता ही मोरी जाणार आहे कारण की रान नीट होणार आहे ना त्याच्यामुळं. तर मग चला मंडळी, भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर शुभ सायंकाळ. बाय बाय. रामकृष्ण हरी. चला.